पथविक्रेता धोरण निश्चित करण्याकरिता महानगरपालिकेमध्ये समिती नसल्याने समितीमधील 8 सदस्य निवडण्याकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून प्रशासन घाईघाईने निवडणूक घेऊन नो हॉकर झोन डिक्लेअर करण्याच्या तयारीत आहे। 14,000 वेंडर्सचा जो सर्वे झाला आहे त्यांना तातडीने प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे। ज्यांना कर्ज देण्यात आले आहे त्यांना सर्वेमध्ये समाविष्ट करण्यात आले पाहिजे अशी मागणी असल्याबाबतची माहिती कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी माध्यमाद्वारे बोलताना दिली। समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या, काय वाटतं? मुळातच महानगरपालिकेला पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमय कायदा 2014ची अंमलबजावणीच करायची नाही असं आम्हाला वारंवार दिसून आलेलं आहे। यापूर्वी आस्तिक कुमार पांडे हे महापालिकेचे आयुक्त असताना आम्ही त्यांना भेटलो, त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं आणि कायद्याप्रमाणे काम करू असं त्यांनी आश्वासन दिलं। त्यानंतर जी श्रीकांत यांनी देखील सप्टेंबर महिन्यामध्ये अशाच प्रकारचा प्रोग्राम जाहीर केला होता। त्यावेळी देखील आम्ही शहीद भगतसिंग हॉकर युनियनतर्फे निदर्शनं करून त्यांना हे लक्षात आणून दिलं होतं की तुम्ही जे काही करताय ते बेकायदेशीर करतात, कारण 14,098चा त्यांनी सर्वे केलेला आहे आणि जवळपास 80,000पेक्षा जास्त पथविक्रेत्यांना त्यांनी कर्ज दिलेलं आहे आणि सर्वेमध्ये म्हणतात की फक्त 14,098, म्हणजे तुम्ही जे निवडणूक घेणार ती फक्त 14,098चीच घेणार आणि मुळातच महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवडणूक घेण्याचा अधिकारच नाहीये। ही निवडणूक जी आहे घेण्याचा अधिकार हा कामगार उपायुक्तांना आहे। असं असताना त्यांनी निवडणूक कार्यक्रम निवडणूक अधिकारी म्हणून जाहीर करावा हेच बेकायदेशीर आहे। काल मला काही पत्रकारांनी विचारलं त्याच्यावर तुमची भूमिका काय, तर आमची सुरुवातीपासूनची भूमिका शहीद भगतसिंग हॉकर युनियनची ही सहकार्याचीच राहिलेली आहे। परंतु तुम्ही जर पथविक्रेत्यांच्या पोटावर लाथ मारत असाल तर हे आम्ही सहन करणार नाही। यांना घाईघाईने निवडणूक घेऊन नो हॉकर झोन डिक्लेअर करायचे हा त्यांचा जो उद्देश आहे तो चांगला नाही हे स्पष्ट होत आहे। अगोदरच ते पथविक्रेत्यांवर बेकायदेशीर कारवाई करतात, त्याचा पंचनामा करत नाहीत, गाड्या उचलून नेतात, त्याचा काही पावती देत नाहीत, त्याचा पंचनामा करत नाहीत, गाड्या परत देत नाहीत, त्यांना विक्री प्रमाणपत्र देत नाहीत, अशा अनेक बेकायदेशीर घटना त्या करतात। आमच्या गुलमंडीवरचा हातगाडीवाला, आमच्या शहागंज मधला हातगाडीवाला, आमच्या गजानन महाराज मंदिरातला समोर तिकडच्या त्या भागातला हातगाडीवाला, या सगळ्यांना शहराबाहेर ढकलायचं असा त्यांचा डाव आहे, तो आम्ही कधीही होऊ देणार नाही। आमची अशी मागणी आहे की तुमचा जो 14,098 सर्वे झालेला आहे त्यांना विक्री प्रमाणपत्र तातडीने दिलं पाहिजे। त्याचबरोबर ज्यांना तुम्ही कर्ज दिलेले आहेत त्यांना सर्वेमध्ये समाविष्ट करून घेतला पाहिजे। याचबरोबर आमचा दिवाळीचं सामान विकणारा पथविक्रेता, राखी पौर्णिमेला राखी विकणारा आमचा पथविक्रेता, गणपतीच्या दिवसामध्ये गणपती विकणारा आमचा पथविक्रेता, त्याचबरोबर ईदच्या वेळेला मीना बाजार लावणारा आमचा पथविक्रेता आणि त्याचबरोबर पाटे, वरवंटे, सिया, पेट विकणारे यांचा वर्षभर सर्वे करावा लागेल। तेव्हा कुठे ते नीटपणे कायदेशीरपणे ते होईल। कोणाच्या तरी दबावाचे हातगाडीवाल्यांना बाहेर काढायचं आणि लोकांना स्वस्तात काही खरेदी करू द्यायचं नाही, मॉलला जायला लावायचं। या मॉलवाल्यांशी यांचे लागेबांधे आहेत। हे आमचे बाजार बंद करण्याचा जो त्यांनी निर्णय घेतला होता त्याच्यावरही लोकांच्या लक्षात आलेला आहे। आपण नेतृत्व म्हणून याबाबत काय भूमिका घेणार? आम्ही जे नवीन आयुक्त आलेले आहेत अमोल येडगे साहेब यांना आम्ही भेटणार, निवेदन देणार, समजावून सांगणार। जर त्यांनी ऐकलं नाही तर त्याच्यानंतर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही।